गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आज जरा सुरुवात वेगळी केली, त्याचं कारणही वेगळंच आहे. कारण मनाचे श्लोक कसे तयार झाले बरं? चाफळचा जो रामरायाचा उत्सव होता ना, त्या उत्सवासाठी जी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं धान्याची तरतूद व्हायची, ती एकदा थोडं उशीर झाला, त्यामुळे सगळ्या मंडळींना जरा काळजी लागली होती. आणि मग काय झालं, समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना राहुटीमध्ये बोलवलं आणि त्या रात्री एक टाकीमध्ये ती 205 मनाचे श्लोक तयार झाले. आणि मग समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं, आपल्या सगळ्या जी भक्त मंडळी होती, सगळे रामदासी होते, त्यांना सांगितलं की 5-5 श्लोक सगळ्यांनी पाठ करायचे, प्रत्येक दारासमोर जायचं, हे 5 श्लोक म्हणायचे आणि मिळाली तर भिक्षा घ्यायची आणि पुढे जायचं, असं ठरलं. आणि 5-5 श्लोक सगळेजण म्हणत भिक्षा मागायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये भिक्षा मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडनं सुद्धा ती रसद पोचली. आणि त्या वर्षीचा रामरायाचा उत्सव फार सुंदर झाला. हा कथाभाग सांगण्याचा या ठिकाणी उद्देश निराळा आहे. कारण धर्मासाठी कार्य आपल्याला करायचं आहे, तर नगरस्थित दत्त देवस्थान आणि ह्या दत्त देवस्थान ट्रस्ट ज्यांनी स्थापन केलं ते सद्गुरू गुरुदेव परमपूज्य रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांच्याविषयी मी आता आपल्याला सांगणार आहे. तर दत्त देवस्थान काय करतं, आपल्या सगळ्या परिसरातील सगळी जी सत्संग मंडळ आहेत ती एकत्र येतात आणि घरोघरी जाऊन ह्या दत्त देवस्थानचं जे कार्य आहे, नंतर त्या ठिकाणी जी वेद पाठशाळा चालते, गोशाळा आहे, नंतर ग्रंथ संपदा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली, याविषयी सगळं सांगितलं जातं. तर आपल्या पिंपरी चिंचवड परिसर आणि पिंपरी चिंचवड वासियांसाठी आता एक खूप छान धार्मिक पर्वणी येत्या 10 मे आणि 11 मे रोजी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आपल्या पिंपरी चिंचवड परिसरातील काशीधाम मंगल कार्यालयामध्ये दत्त देवस्थान ट्रस्टची ही जी सगळी भक्त मंडळी आहेत ना, धर्मभिक्षेसाठी जमा होणार आहे. आणि त्या ठिकाणी पुस्तकांचं आपल्याला प्रदर्शन असणार आहे. ते पुस्तक कुठली आहे, तर दत्त देवस्थाननी प्रकाशित केलेली. आणि ह्या धर्मकार्यासाठी सगळी मंडळी ही घरोघरी जाणार आहेत. आणि गुरुदेवांचं जे कार्य, गुरुदेवांनी सुरू केलेलं कार्य आहे, जसं समर्थ रामदास स्वामींनी घरोघरी भिक्षा मागायला सांगितली होती आपल्या सगळ्या सेवकांना, तसं ह्या गुरुदेवांना नरसिंह सरस्वती स्वामींचा जो आदेश होता, त्या आदेशाप्रमाणे गुरुदेवांनी काय केलं, वेदांचं संवर्धन आणि वेदांचं जी संस्कृती आहे ती जनमानसामध्ये कशी रुजवता येते यासाठी गुरुदेवांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि मग हे गुरुदेवांचं कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी ही जी सत्संगातली मंडळी आहे ती कार्यरत आहेत. तर आपल्या पिंपरी चिंचवड वासियांसाठी ही खूप सुंदर धार्मिक पर्वणी आहे. तेव्हा या पर्वणीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. आणि आपण जर हे देव माझाच्या माध्यमातून हा भाग बघत असाल तर आवर्जून आपण भेट द्या आणि कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा की आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये जाऊन कसं वाटलं, किंवा ही भक्त मंडळी आपल्या घरी जर आली, धर्मभिक्षे म्हणजे धर्माचं जे हे कार्य करण्यासाठी जर आपल्या घरी आली, हे सगळं सांगण्यासाठी, तर तो अनुभव पण कसा असेल हे पण आपण सांगायचं आहे. आणि आता ह्या 9 मेच्या संध्याकाळी सगळी मंडळी काशीधाम मंगल कार्यालयात जमणार आहे, सगळ्या सत्संग मंडळाची. आणि मग 9ची संध्याकाळ, 10 आणि 11 असे 3 दिवस जवळपास हा कार्यक्रम असणार आहे. तर ह्या कार्यक्रमांविषयी आता आपण अरेंगे काकांकडनं थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्कार काका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता वैशाली त्यांनी फार सुंदर सुरुवात केली आणि रामदास स्वामींचा त्यांनी उल्लेख केला. 1994 साली सद्गुरूंचा जो वर्धापन दिन आहे तो देखील त्या शिवतरखळमध्ये साजरा केलेला होता. आणि त्या 2 दिवसात सद्गुरूंनी रामदास स्वामींच्याबद्दल बरंचसं आमच्या भक्त मंडळींना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यात आवर्जून त्यांनी असं सांगितलं की ही जी भिक्षा मागण्याची सुरुवात झालेली आहे ती रामदास स्वामींनी तिथे केलेली आहे. बरोबर. आणि भिक्षा मागणं, पोटासाठी जेव्हा भिक्षा मागतो तेव्हा आपल्याला लाज वाटायला पाहिजे.
पण बरोबर. धर्मासाठी जेव्हा भिक्षा मागतो बरोबर. तर त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि अशी भिक्षा मागण्यामुळे तुमचा अहंकार कमी होतो खरे. आणि तुम्ही त्या ईश्वरी सेवेत रममाण होता, असं सद्गुरूंनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं परवा मी आमच्या सद्गुरू सर्व संघटित मंडळांचं एक गुरुकार्य आहे, त्याच्यामध्ये रोज सकाळी 6 वाजता गुरुदेवांच्या उपदेशाची एक क्लिप हो, मला तयार वाटतं गुरु आणि युट्यूब चॅनल आहे ते. मार्गदर्शन गुरुरायाचं हो हो या हो, ह्याच्यावर ते बरोबर. होत आहे. बरोबर. आणि पुरुषोत्तम बेर्डे आणि त्यांची टीम हो हे करत असते. तर परवा 17/9/94 गुरुदेवांनी जो 17/9/94 जो उपदेश केला आहे त्याची बरोबर. क्लिप मला वाटतं 1823 नंबरची आहे हो. आणि 22/4/25 रोजी ती त्यांनी प्रसिद्ध केलेली. हं. ती मी ऐकली आणि त्याच्यामध्ये सद्गुरूंनी 94 साली असं सांगितलंय हो की भक्त मंडळींनी झपाट्याने कामाला लागा. बरोबर. पुढे काळ कमी आहे. पुढे काळ कमी आहे म्हणजे काय, गुरुदेवांचा आयुष्याच्या दृष्टीने तो काळ कमी कमी आहे. होत. बरोबर. आणि गुरुदेवांनी जे संकल्प केलेले आहेत ते कार्य सगळं पूर्ण व्हायला पाहिजे आणि गुरुदेव ते करून घेणार आहेत. हा भाग वेगळा आहे, हं. पण ते कार्य पूर्ण होण्याकरता जी निधीची आवश्यकता आहे बरोबर. ती आपल्याला कुठल्याही एखाद्या श्रीमंत माणसाकडनं करून घेता येईल, पण मला तसं करायचं नाही बरोबर. हे त्यांनी सुस्पष्ट सांगितले. बरोबर. मला यामध्ये सामान्य जो वर्ग आहे त्याचाच सहभाग पाहिजे. म्हणजे अनेक वेळा गुरुदेवांनी लाखो रुपये देणाऱ्या लोकांची निधी नाकारलेला आहे, कारण त्यांच्या त्यात अपेक्षा आहेत आणि अपेक्षा असल्यामुळे त्यांनी ते नाकारले. मराठीमध्ये माझ्या यूट्यूब चॅनल, माझं जे स्वतःचं यूट्यूब चॅनल, त्याच्यावर मी धुळ्याचा काय तो वाघ, धर्मा भास्कर वाघ त्याचा अनुभव सांगितला आहे की तो 1 लाख रुपये घेऊन आला होता. आणि गुरुदेव म्हणले ठीक आहे, तुम्ही 1 लाख रुपये देताय, पावती घेऊन जा, पावती द्या. तो म्हणला मला पावती नको आहे. ज्या क्षणी तो पावती नको म्हणला त्या क्षणी गुरुदेवांनी स्पष्ट सांगितलं बरोबर. की तुम्हाला पावती नकोय तर मला तुमचे पैसे नको. पैसे नको. बरोबर. कारण मी या ठिकाणी 1 रुपया जरी दिला तरी त्याची पावती घेतो आणि त्याचा हिशोब माझ्या देवस्थानमध्ये राहील. एवढं गुरुदेवांचं निस्पृह हे होतं. बरोबर. आणि म्हणून त्यांनी सर्व भक्तमंडळांना आवर्जून सांगितलंय की तुम्ही आता भिक्षा मागणं सुरू करा. बरोबर. आणि त्यात महत्त्वाचं एक माझ्या दृष्टीने गुरुदेवांनी त्या क्लिपमध्ये असं सांगितलंय की ही सर्व कामं 2007 पर्यंत पूर्ण होती. आणि मला त्याचं आश्चर्य अजिबात वाटत नाही, कारण ते सत्यसंकल्प आहेत. खरोखरीच गुरुदेवांनी जे त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे 70-72च्या आसपास जी काही संकल्पना राबवली, त्यातनं दत्तात्रय निवास उभं राहिलं, त्याच्यातनं वेदांत इमारत उभी राहिली, त्याच्यानंतर लक्ष्मी मंडपाचं काम झालं आणि सर्वात शेवटी त्या ठिकाणी दत्तात्रयाचं जे भव्य दिव्य मंदिर उभं राहिले ते देखील नेमकं 2007 सालीच पूर्ण झालं. 99 साली गुरुदेवांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांनी 94 सालच्या क्लिपमध्ये सांगितलंय की 2007 पर्यंत पूर्ण होईल, तर ते बरोबर 2007 पर्यंत पूर्ण झालं. आणि 2007 हे माझ्या गुरुदेवांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं वर्ष होतं असं मी त्यांच्या मुखातनं अनेक वेळा ऐकले. म्हणजे मी 70 पासून ते शब्द ऐकतोय त्यांचे. बरोबर. फक्त काय महत्त्व होतं हे आम्हाला कळत नव्हतं आणि ते पण उलगडून सांगत होते, कारण असे सत्पुरुष कुठली गोष्ट उलगडून सांगत नसतात. त्यांच्या संकेत असतात, पण ते संकेत आपल्याला नंतर कळतात. बरोबर. म्हणजे 2007 साली काय होणार आहे, खरं म्हणजे 99 साली त्यांनी देह ठेवला. ते 2007 साल माझ्या आयुष्यात महत्त्वाचं म्हणत होते. पण मग 2007लं महत्त्व काय आहे, तर जी त्यांचं जो संकल्प होता दत्तात्रय मंदिराचा तो देखील पूर्ण झाला. वेदविद्येचं संवर्धन हे तर त्यांचं अंगीभूत कार्य होतं, कारण ते दत्तात्रयाचे अवतार आहेत आणि दत्तात्रयांमध्ये ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेव वेदांचे कर्ते आहेत. बरोबर. त्यामुळे वेदांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं हे त्यांचं अंगीभूत कार्य आहे. ते त्यांनी केलंच. त्याच्याकरता त्यांच्या श्रीगुरूंनी म्हणजेच नरसिंहदेव महाराजांना आदेश दिला होता. तर या गुरुदेवांचे जो 94 सालचा उपदेश आहे आणि 2007 साली त्याची पूर्तता होती, त्याच्यावरनं माझे सद्गुरू किती सत्यसंकल्प होते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि आता गुरुदेवांच्या हयातीत
आम्ही अनेक प्रकारची तिथं सेवा करू शकत होतो. पण सध्या तरी एकच काम आमचं आहे की देवस्थानसाठी भिक्षा मागणं. कारण देवस्थानमध्ये आजही वेदांत विद्यापीठाचं व्यवस्थापन आहे, दत्तात्रय निवासाचं व्यवस्थापन आहे, दत्तात्रय मंदिराचं व्यवस्थापन आहे, श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या नावाने जे तपोवन आपण उभारलेलं आहे, तिथं जे गोधन आहे ते गोधनाचं व्यवस्थापन आहे. तिथं विजय मारुतीची स्थापना केली आहे, त्याची सेवा करणं आहे. दत्तात्रयांची तिन्ही त्रिकाळ सेवा आहे आणि गुरुदेवांची तिथं स्फूर्ती मंदिर पण आहे. तर या सगळ्याकरता जो काही निधी लागतोय तो निधी आपल्याला गोळा करणं कृपाप्राप्त असल्यामुळे आपण या कार्यात आपला खारीचा वाटा हा टाकलाच पाहिजे. आणि ते केलं तर तुम्ही कर्तव्य केलंय असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून 9 तारखेला संध्याकाळपासून त्या ठिकाणी काशीधाम मंगल करतात. ताईंनी सांगितल्यामुळे आपण अधिष्ठान ठेवणार आहोत. बरोबर. आणि अधिष्ठान ठेवलंय म्हणजे सद्गुरू स्वतः तिथे आलेले आहेत असं आपण समजून त्या ठिकाणी सगळे व्यवहार करणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी, रविवारी सकाळी अन्निक वगैरे आटपल्यावर ती जी आमची सेवेकरी मंडळी आली ती निर्णय घरोघरी भिक्षा मागायला निघून जाणार आहेत. सकाळी आणि दुपारी तो कार्यक्रम आहे. रविवारी सकाळच्या वेळेस तोच कार्यक्रम आहे. आणि मग या ठिकाणी या काशीधाम मंगल कार्यालयात सामान्य जे मंडळी आहेत त्यांच्याकरता देखील दर्शनाची सोय उपलब्ध आहे. या ठिकाणी ही जी गुरुदेवांची जी ग्रंथसंपदा आहे, मग गुरुवाणी असेल, त्याच्यानंतर गुरुगौरविका असेल, अमृत कलश असेल, धर्मदर्शन असेल, जी काही एक 20-25 प्रकारची पुस्तकं आहेत त्याचं एक आपण तिथं प्रदर्शन मांडणार आहोत. बरोबर. काय आपण घेताना एखादंच पुस्तक घेऊ शकतो, पण त्या प्रदर्शनात तुम्ही आलात तर कोणतंही पुस्तक आपण चालू शकतो. त्यात काही महत्वाचं आहे का हे आपल्याला वाटलं तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि घेतलं नाही तरी त्याची माहिती होणं हे गरजेचं. बरोबर आहे. आम्हाला गुरुदेवांच्या विचाराची प्रसार सेवा ही खरंय. म्हणजे सगळ्यांनी पैसे देऊन पुस्तकं घेतलीच पाहिजे हा भाग अजिबात नाही. पण गुरुदेवांचं जे कार्य आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं हा या प्रसार सेवेचा उद्दिष्ट आहे. लोकांनी विकत घेतलं तर तो त्यांनाही फायदा आहे. आणि हे देवस्थानमध्ये जे कामं चालतात ही देवाचं काम आहे, त्यालाही त्याचा उपयोग होणार आहे. अशा तऱ्हेने आहे. तर पिंपरी चिंचवड परिसरात हा आपण आयोजित केलेला आहे. आणि या आपल्या इकडच्या भागातल्या महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते इथे येणारच आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये जे लोक राहत आहेत पण ते त्यांचे काही स्नेहीजन इतर भक्त आहेत. कोणी अकोल्याला असेल, कोणी बुलढाणा असेल, कोणी अहमदाबादला असेल, कोणी कोल्हापूरला असेल, सांगलीला. तर त्या मंडळींनी आपल्या चिरपरिचित जे लोक आहेत पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना हे सांगावं. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी जे आम्ही प्रदर्शन मांडलेलं आहे त्या प्रदर्शनाला देखील त्यांनी आवर्जून भेट द्यावी. आणि त्यातनं गुरुदेवांच्या दर्शनाचा पण त्यांना लाभ होईल. आणि काही पुस्तकं त्यांना आवश्यक असेल तर ते घेऊ शकतील असा एक तो हा भाग आहे. तर 9ला संध्याकाळी सुरुवात आहे. 9 मे 2025 आणि 10 आणि 11ला हा दिवसभर कार्यक्रम चालणार आहे. साधारणपणे 9-9:30च्या आसपास सगळे कार्यकर्ते बाहेर पडणार आहेत. मग आपले ज्या पिंपरी चिंचवड परिसरातल्या नागरिकांना, भक्तांना उत्सुकता असेल त्यांनी या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी. सकाळी 9 ते 11:30-12पर्यंत आणि संध्याकाळी 3 ते 8पर्यंत केव्हाही आपण दर्शनाला आलात तर ते चालू शकेल असं मला वाटतं. आणि याचा लाभ सर्व मंडळींनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. काका, एकदा काय झालं होतं, मला वाटतं एक 10 वर्षापूर्वीचा प्रसंग असेल. असंच सगळी सत्संग मंडळात जमली होती आणि हे असंच कार्य होतं. तर त्या वर्षी मी काय केलं होतं, बरोबर एक 7-8 वर्ष झाले असतील, 10 पण नाही, 7-8 वर्ष, लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. मग मी ही जी सगळी सत्संग मंडळाची जी लोक आहेत ना त्यांना आमच्या सोसायटीत बोलवलं होतं. म्हणजे असं सुद्धा आपले प्रेक्षक करू शकतात. म्हणजे धर्मभिक्षेसाठी हे सगळं जी आपली ग्रंथावली आहे याविषयी किंवा गुरुदेवांचं जे कार्य आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी ही सगळी मंडळी आमच्या सोसायटीत आली होती.
आणि आमच्या सोसायटीत 100 घरं आहे, म्हणजे 100 घरामध्ये ती मंडळी घेतात. सगळी जात होती आणि त्यापैकी 100 पैकी 70 लोकांनी तर निश्चितच त्याला छान घेतलं. रिस्पॉन्स दिला आणि खूप समाधान वेगळं मला त्या वर्षी लाभलं. तर मी आपले जे देव माझाचे सगळे जे आहेत स्वामी भक्त आहेत, दत्त भक्त आहेत, त्यांना मी असं सांगू इच्छिते की आपण सुद्धा असं आपल्या सोसायटीमध्ये बोलवू शकता आणि ह्या धर्म कार्यामध्ये मदत करू शकतात. आपल्याकडे कसं नाही. 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातला पहिला पुरुषार्थ सगळ्यात महत्वाचा आहे धर्म. धर्म संस्थापनेसाठी परमेश्वर अवतार घेतोच, पण त्याच्या अवतार कार्यामध्ये आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपण हातभार लावणं. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी अवश्य ह्या जो आता हे प्रदर्शन भरणार आहे त्याचाही लाभ घ्यावा आणि जी म्हणजे धर्माच्या प्रसारासाठी ही सगळी मंडळी सेवेकरी येणार आहेत त्यांनाही सगळ्यांनी सहकार्य करावं, आपल्या सोसायटीमध्ये आमंत्रण द्यावं आणि सगळ्यांच्या घरी जाणं पोहोचणं तर शक्य नाही. मग काशीधाम मंगल कार्यालयामध्ये आवर्जून यावं. आणि ताई, तुम्ही म्हणलात ती कल्पना फार सुंदर आहे. आपण जेव्हा ही अशी सेवा आयोजित करतो तेव्हा आमचे सत्संग मंडळाचे कार्यकर्ते त्या भागातला सर्वे करतात. बरोबर. आणि कुठे आपल्याला जाता येईल याचा त्यांनी एक अभ्यास केलेला असतो. आणि त्याप्रमाणे पत्ते वगैरे देऊन त्या सेवेकरी मंडळांना आपण गाईड करतो. पण ज्यांना याबाबत उत्सुकता आहे अशा मंडळींनी जर आपल्याला अशी काही विनंती केली तर निश्चितपणे आमचे सेवेकरी आपल्या सोसायटीपर्यंत निश्चितपणे येऊ शकतील. आणि त्याच्याकरता या ठिकाणी आपण फोन नंबर वगैरे देऊ. मधु नेहरे म्हणून एक पिंपरी चिंचवड मधले आमचे सेवक आहेत, तर त्यांचा नंबर आम्ही देवमाताच्या ह्याच्यावर तो शेअर करू आणि मग त्यांच्याशी तुम्ही संपर्क केलात तर त्या ठिकाणी किंवा वैशालीताईंशी जरी संपर्क केलात तरी चालू शकेल, माझ्याशी संपर्क केला तरी चालू शकेल. आम्ही त्या दृष्टीने तुमच्या सोसायटीपर्यंत आमचे सेवेकरी येतील अशी आपण व्यवस्था करू शकतो. आणि तो गुरुसेवेला एक फार मोठा म्हणजे गुरुसेवेत ते तुम्ही फार मोठी भर घातली असा तो. खरंच त्या वर्षी मला खूप आनंद झाला की आपल्याकडनं आपण कितीशी मदत करणार, पण आपल्या ह्या सोसायटीमध्ये ते आले आणि छान झालं. तेव्हा आता सगळ्या देव माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना आपण सांगूया, हे गुरुदेवांनीच देखील सांगितलं हे कार्य सामान्य लोकांनीच करायचं. बरोबर. कुठल्याही धनाढ्य व्यक्तीकडनं मी याकरता पैसे मागू शकतो, त्याला द्यायला लावू शकतो, पण मी ते करणार नाही. मला सामान्य लोकांचा उद्धार होणं हे आहे. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की वाममार्गाने ज्यांनी पैसा कमवलाय तो पैसा देखील मला या कामात नको. वाममार्गाने कमवलेला पैसा जर इथे आला तर त्या देवस्थानची शक्ती, त्या देवतेची शक्ती क्षीण होते, त्यामुळे आपल्याला ते नको. त्यामुळे मी आता तो भास्कर वाघचं धुळ्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. तर आता आपण या सगळ्या श्रोत्यांना सांगूयात की 9, 10 आणि 11 हे 3 दिवस राखून ठेवा आणि ही काशीधाम मंगल कार्यालयामध्ये अवश्य भेट द्या. कारण की सगळ्यांना नगरला जाणं, अहिल्यानगरला जाऊन दत्त देवस्थानला भेट देणं शक्य नाही, पण दत्त देवस्थानच तुमच्या भागामध्ये येत आहे, तेव्हा आवर्जून ही सगळ्यांनी या काशीधाम मंगल कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि या धर्म कार्यामध्ये मदत करावी. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.